लग्नानंतर तुम्ही प्रॉमिस केलं होतं की युरोपला घेऊन जाणार. आजपर्यंत खंडाळा पण नाही घेऊन गेले. तुला खंडाळा फिरव की फॅमिली प्लॅनिंग बद्दल विचार करू मी? हा विचार काय करायचंय? मुलं तर देवाची कृपा असतात. जेव्हा व्हायचे असतील तेव्हा होऊन जातील. अगं मूल तर होईल ग, पण फायनान्शियल प्लॅनिंग बद्दलचं काय? तुम्ही ना दरवेळेस पैसाच करा. हे बघ, मूल झाल्यानंतर एक्सपेन्स 30% वाढतं. ह्याच्यावरती 4-5 लाखाचा डिलिव्हरी रिलेटेड खर्च होतो. कसं? सगळ्यात आधी प्री डिलिव्हरी म्हणजे प्रेग्नेन्सी रिलेटेड खर्च होतो. जर सगळं नॉर्मल राहिलं तर 50,000 रुपयापर्यंत लागतील. पण IVF वगैरे करावं लागलं 3-3.5 लाख रुपये असे एवढे लागतील. डिलिव्हरीमध्ये नॉर्मल डिलिव्हरी झाली तर 1 लाख रुपये आणि जर C-सेक्शन झाली तर 1.5 लाख रुपये. एवढा खर्च? अजून गोष्ट संपली नाहीये. पुढे डिलिव्हरीच्या नंतर वॅक्सिन्स, बेबी केअर, डायपर्स, चेकअप्स या सगळ्यामध्ये आरामात 1 ते 1.5 लाख रुपयाचा खर्च. मग अजून काही कॉम्प्लिकेशन्स आले तर मग खर्चाला लिमिट नाही. सगळं एकत्र मिळून जुळून 4-5 लाखाचा खर्च दिसतोय मला. म्हणूनच सांगतोय, मूल प्लॅन करण्याआधी ना या सगळ्या खर्चांची प्लॅनिंग करावी लागते बाई. जर तुम्ही रील बघताय ना तर त्या लोकांबरोबर शेअर करा जे ऑलरेडी मुलाची प्लॅनिंग करतायत.